प्रहारचे सर्वेसर्वा आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी सरकारला दिलेली डेडलाईन संपलेली आहे। दुपारी 12 वाजेपर्यंत मागण्या मान्य केल्या नाही तर रेल्वे आणि विमान वाहतूक थांबवण्याचा इशारा त्यांनी दिला होता। तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयामध्ये धडक देणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। दरम्यान बच्चू कडू यांच्याशी मंत्री बावनकुळे आणि गिरीश महाजन यांनी फोनवरून संवाद साधलाय। मात्र नागपूरमध्ये सरकारने बैठक घ्यावी या मागणीवर बच्चू कडू ठाम आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नसल्याचं बच्चू कडूंनी स्पष्ट केलंय। हजारो शेतकरी ट्रॅक्टरसह नागपूर शहरामध्ये शिरल्यामुळे काल जागोजागी वाहतुकीची कोंडी झालेली होती। हजारो शेतकऱ्यांनी नागपूरमध्ये कालपासूनच चक्का जाम केलेला आहे। 4 महामार्ग रोखल्यामुळे नागपूरच्या वाहतुकीलाही ब्रेक लागलाय। आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अनिरुद्ध, बच्चू कडू यांनी दिलेली डेडलाईन जी होती ती संपलेली आहे। यानंतर त्यांनी रेल्वे रोखण्याचा इशारा दिलेला होता। काही वेळापूर्वीच त्यांची बावनकुळे आणि महाजनांसोबत चर्चा झाली। मात्र जी काही बैठक घ्यायची असेल ती नागपूरमध्येच घ्यावी यावर ते ठाम दिसतायत। नक्कीच आता जर पाहिलं तर बच्चू कडूंनी जो आहे तो 12 वाजताचा जो अल्टिमेटम सरकारला दिलेला होता आणि आता हा अल्टिमेटम जो आहे तो संपलेला आहे। त्यामुळे बच्चू कडूंचा रेल रोको होणार का याच विषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत बच्चू कडू स्वतः आहेत। भाऊ, 12 वाजेपर्यंतचा जो आहे तो तुम्ही अल्टिमेटम सरकारला दिला होता, त्यानंतर तुम्ही रेल रोको करणार होते। आता तेच आम्ही नेत्यांना विचारायला चाललो। चटपजी आहे, राजूजी शेट्टी आहे, नवलेजी आहे, तुपकर जी आहे, तिकडे जानकर साहेब आहे आणि आमचे सगळे शेतकऱ्यांना विचारतोय का सरकारचं असं म्हणणं आहे आणि मग अशा याच्यामध्ये आपण काय निर्णय घ्यावा। कारण मी एवढा काही तज्ज्ञ नाही आहे, मी आंदोलनातला तज्ज्ञ आहे, पण या सगळ्या याच्यामध्ये आपण कुठेही आपली फसवणूक झाली नाही पाहिजे याची काळजी घ्यावी लागतं ना आखरी, आणि ते काळजी घेऊन आम्ही सगळ्यांना विचारून काळजी घेतोय। आता तुम्ही काय नेमका अल्टिमेटम देणार आहात? आम्ही तहात हारलो नाही पाहिजे एवढी काळजी घेऊ। आंदोलनात आम्ही जिंकलो आहे, तहात हारू नये एवढी काळजी आम्ही घेणार आहोत। लाखो लोक आलेले आहेत, चक्काजाम सुरू आहे। तुम्ही यानंतर जो आहे तो रेल्वे रोकोनंतर एअरपोर्टच्या दिशेने जाण्याचा इशारा दिला होता। जाऊ ना, आमच्यासाठी काही नावलतोड आहे, तिकीट काढून जाऊ, उडतच राहीन वरते ते विमान। बावनकुळे आणि महाजन यांच्याशी तुमची फोनवरून चर्चा झालेली आहे, काय नेमकी चर्चा झाली? आता कुळेत महाजन आल्यानं थोडं त्याच्यात रंगत येईल असं वाटतं। म्हणजे आज पीएम मुंबईला आहे, नरेंद्र आणि देवेंद्र तिकडे एकत्र झाले आणि त्यांनी तिथूनच घोषणा केली। मला असं वाटतं का मोदीजी करण घोषणा की देवेंद्रजी बता दो किसानों को पूरा कर्जा मुक्त कर दिया। ते वाट पाहतो ना आम्ही। दोघांसोबत काय नेमकी चर्चा झाली? तेच तुम्ही तिथं या, आम्ही म्हणतो त्यांना इकडे या। आम्हाला 8 घंटे लागताना झाले आणि इथं प्रॉब्लेम झाला तर कार्यकर्ते नाही ऐकले तर कोणाच्या मतानं? तुम्ही मुंबईला जाणार आहात? अजून तर काही निश्चित नाही। तुम्ही कुठेही विचारलं कसं आहे तरी मी सांगणार तेच का मी शेतकरी आमच्या नेत्यांना विचारूनच निर्णय घेईन। नक्कीच आता जर पाहिलं तर शेतकरी आणि नेत्यांना विचारून बच्चू कडू जो आहे तो पुढचा निर्णय घेणार आहे आणि त्यामुळं आता बच्चू कडूंचा पुढचा निर्णय काय होणार आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सध्या शेतकरी आणि आंदोलक जे आहे ते सध्या इथे मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहे आणि त्यांची पुढची रणनीती ही काही वेळात जी आहे ते आता ठरणार असल्याचं इथं पाहायला मिळत आहे। नक्कीच अनिरुद्ध, तर आता बच्चू कडू यांनी दिलेला इशारा तर अल्टिमेटम संपलेला आहे। मात्र आता यापुढे नेमकी काय भूमिका घेतली जाते, कशा प्रकारे आंदोलनाची दिशा ठरवली जाते याकडे लक्ष असणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।